नमस्कार मंडळी. सध्या हा कार्तिक महिना चालू आहे आणि त्यामुळे अंतःकरणामध्ये एक भाव असा आला की थोडीशी त्या भगवान व्यंकटेश्वराची आपल्या हातून त्याची थोडी सेवा व्हावी, त्याचा थोडासा अभ्यास व्हावा व आपला हा अभ्यास इतरांपर्यंत पोचावा. याकरता आजपासून आपण श्री व्यंकटेश विजय याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. तर सुरुवातीला आपण प्रामुख्याने जे ग्रंथवाचन करतो त्यामध्ये मुख्यत्वे करून त्या देवतेचे अवतार कार्य आणि त्याचे महात्म्य कळावे यासाठी व त्या देवतेची उपासना पद्धती काय आहे, ती उपासना, ती श्रवण, ती वाचन भक्ती का करायची, त्याचे फलित काय, ती देवतापूर्वी कोणास कशी व कशामुळे प्रसिद्ध झाली, कोणास काय व कोणता लाभ झाला हे कळावे आणि तसा लाभ आपल्याला व्हावा, बस या हेतूनं मी हा अभ्यास करण्याचं येथे ठरवलेलं आहे. सुरुवातीला आपण त्याचं स्वरूप बघूया. व्यंकटाद्री समौस्थानम ब्रह्मांडे नास्ति किंचन व्यंकटेश समो देव न भूतो न भविष्यति. आता पहिल्या अध्यायाला सुरुवात होते. पहिल्या अध्यायाला प्रारंभी त्या विश्वार्थ्यास श्री गणेशाला वंदन करून, ज्ञानदात्री श्री सरस्वती शारदा मातेस नमन करून, कुलदेवता व सद्गुरू माऊलीचा मंगल आशीर्वाद घेऊन, वेद व्यासादिक कवी आणि श्रेष्ठ विद्वान साधू संत यांना अभिवादन करत या ग्रंथाच्या लेखनाला सुरुवात झालेली आहे. कशी सुरुवात झालेली आहे तर याचा मूळ जो ग्रंथ आहे तो भविष्योत्तर पुराणाचा आधार घेऊन भविष्योत्तर पुराणातील मूळ संस्कृत भाषेत असलेल्या कथाभागाचे हे मराठी रूपांतर आहे. मूळ कथाभाग हा भाविक भक्तांपर्यंत जाऊन पोचावा याकरता एक छोटासा माझा प्रयत्न आहे. सुरुवातीला ते असं सांगतात की एकदा नैमिषारण्यात काही थोर ज्ञाते आणि भगवत भक्त असणाऱ्या सूत नावाच्या ऋषींना शौनकादिक अर्थ ऋषी वर्गाने अशी विनंती केली की हे मुनीश्वरा, कलियुगात भक्तांच्या कल्याणार्थ लक्ष्मीपती भगवान श्री नारायण यांनी जो श्री व्यंकटेश नावाने अवतार घेतला आहे त्या अवताराचे प्रकटन कार्य आणि चरित्र हे जाणून घेण्याची आमच्या मनामध्ये दृढ अशी इच्छा निर्माण झालेली आहे. तरी आपण कृपावंत होऊन त्या चरित्र श्रवणाचा आम्हास लाभ द्यावा अशी ते सर्वजण प्रार्थना करतात. आणि त्यानंतर सूत ऋषी हे आता कथानकास प्रारंभ करू लागले. ते सांगू लागलेत की फार फार वर्षापूर्वी मिथिला नावाची एक नगरी होती. या नगरीमध्ये जनक नावाचा एक राजा होता. हा राजा कसा होता तर धर्मपरायण, कर्तव्यदक्ष, प्रजाहितकारी, भगवत भक्त असा हा राजा होता. सर्व प्रजाजन या राजास राजर्षी असे म्हणून संबोधत. जनक राजाला एक भाऊ सुद्धा होता, त्याचे नाव कुशकेतू. राजा जनक हा सर्व राज्यकारभार कुशकेतूच्या जीवावर सोपवून सदा मात्र ईश्वर भजनात तो मग्न असे. कुशकेतू सुद्धा 3 मुले व 3 मुली होते. राजा जनकाला मात्र एकच कन्या होती. राजा जनक हा मोठ्या आनंदाने आणि सुखाने काळ कंटित असताना एक दिवस झालं ते विपरीत. नेमकी या कुशकेतूचा मृत्यू झाला. भावाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे राज्य, भावाची मुले या सर्वांच्या रक्षणाची जबाबदारी ही त्या वयस्कर असलेल्या जनक राजावरती येऊन पडली. आता एवढा मोठा आघात हा त्याच्यावरती येताच याला सुद्धा अत्यंत त्रास झाला. हा घाबरला, हा बावरला, हा गोंधळला. नेमकी काय करावं हे याला सुचेना. राज्यकारभारात याचं मन सुद्धा लागना. कारण प्रजेची चिंता, त्याचप्रमाणे मुलांच्या भवितव्याचा विचार. राजाला रात्री झोप लागना, अन्नपाणी गोड लागेना. चिंता, काळजी आणि भय याने त्याचे जीवन काजळले. आणि एक दिवस राजपुरोहित गौतम ऋषी यांचा विद्वान पुत्र शतानंद हे त्याचे नाव, त्याचे या नगरीत आगमन झाले. राजा जनकाने शतानंद यांना बोलवून त्यांचा उचित आदर सत्कार केला व आपल्या या सर्व चिंता, काळजी व समस्येवर काही उपाय निघतोय का
म्हणून आपल्या या गुरुपुत्रास, या ऋषीपुत्रास ते शरण गेले. तेव्हा हा शतानंद काय म्हणतो की राजा, सर्व चिंता, भय आणि दुःख यांचे निवारण करणारे महर्षी व्यास यांनी भविष्योत्तर पुराण सांगितलेले आहे. व्यंकटाचलगिरी महिमान तू श्रवण कर. त्याच्या श्रवणाने तुझ्या दुःखाचा परिहार होईल आणि तुझ्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा या पूर्ण होतील. राजा, हा व्यंकटगिरी पर्वत फार पवित्र, पुण्यदायी आणि पापनाशक असा आहे आणि वेगवेगळ्या युगांमध्ये तो वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध सुद्धा आहे. हे बघ ना, आता कृतयुगात वृषभाद्री पर्वत, त्रेतायुगात अंजनाद्री पर्वत, द्वापर युगात शेषाचल पर्वत आणि कलियुगात व्यंकटगिरी. महाराज, पर्वत एकच, पण वेगवेगळ्या युगांमध्ये वेगवेगळी नावे का, ते आपण मला सांगा, असा प्रश्न जनकाने केला. तेव्हा शतानंद ऋषी म्हणतात की तो पर्वत महिमा जो कथन केलेला आहे तो नेमकी कसा आहे आणि काय आहे हे आपण पुढच्या अध्यायात बघू. बोला लक्ष्मी व्यंकटरमण गोविंद तिरुपती बालाजी की जय.